महात्मा ज्योतिबा फुले यांना आदर्श मानणारे प्रबोधनकार श्री केशव सीताराम ठाकरे हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक श्री बाळ ठाकरे हे त्यांचे पुत्र तर श्री उद्धव ठाकरे हे त्यांचे नातू आहेत. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाज सुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. अन्याय, रूढी, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही 3 शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा लढा होता. बालविवाह व विद्वांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकुमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा हुंडा प्रथेचा प्रश्न असो, ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत द्वेषाने लढत राहिले. समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणिक कर्मकांडात आहे असे त्यांचे मत होते. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेष भावना नव्हती. संत एकनाथांच्या जीवनावरील खरा ब्राह्मण या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणाची भूमिका मांडली. पण धंदेवाईक भट भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. याच भूमिकेतून त्यांनी लिहिलेले हे पुस्तक चित्रित व ध्वनिमुद्रित करून या व्हिडिओद्वारे आपल्याला सादर करत आहे. आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. या पुस्तकावरून आपणास प्रबोधनकारांचे विचार किती प्रकार होते याची कल्पना येईल. देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे. कोणतीही वस्तू, स्थिती अथवा कल्पना प्रथमतः कितीही चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली तरी काळ हा असला इल्मी जादूगार आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून त्या वस्तूला, स्थितीला आणि कल्पनेला सुद्धा उलटीपालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद कशी ठरते याचेच पुष्कळांना मोठे कोडे पडते. पण ते उलगडणे फारसे कठीण नाही. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. निसर्गाकडे पाहिले तरी तोच प्रकार. कालचे मूल सदा सर्वकाळ मूलच राहत नाही. निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेही अंतर्वाय एकसारखे वाढतच जाते आणि अवघ्या 18 वर्षाच्या अवधीत तेच गोजीरवाणे मूल पिळदार ताट जवानांच्या अवस्थेत स्थित्यंतर व रूपांतर झालेले आपणास दिसते. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगांमुळे झपाझप मागे पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना ती जर दगडधोंड्याप्रमाणे अचेतन अवस्थेत असेल तर प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यात काहीच चुकीचे नाही. जिथे खुद्द निसर्गच हर घडी नवनव्या थारेपलटांचा कट्टा अभिमानी तेथे मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा. जुने ते सोने ही म्हण भाषालंकारापुरती कितीही सोनेमोल असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारात विकल्या जाणे कधीच शक्य नाही. उत्क्रांतीच्या प्रवाहात वहाणीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचारविचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाही तर कालगतीच्या चक्रात त्याच्या चिंधड्या उडाल्याशिवाय राहाव्याच्या नाहीत. निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी काटेकोर असतो. काळाची थप्पड दिसत नाही पण त्याच्या भरधाव गतीपुढे कोणी आडवा येतात छाटायला मात्र ती विसरत नाही. प्रवीण वैद्यांची हिमगर्भ मात्रा वेळी एखाद्या रोग्याला मृत्युमुखातून ओढून काढेल पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षे वाचून सुटायचा नाही. पूर्वी कोणी काळी मोठ्या पुण्यप्रद वाटणाऱ्या किंवा असणाऱ्या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील तर केवळ जुने म्हणून सोने एवढ्या सबबीवर त्या पापाच्या खाणीचे देवारे माजवणे म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखे आहे. अर्थात असल्या कुचाळीचा परिणाम काय होणार हे सांगणे नकोच. काळाच्या कुचाळक्या करण्यात हिंदुजनांनी दाखवलेला पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधःपातात स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदू समाज या नावाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदू धर्म हे एक भले मोठे भटी गावड बंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाचे पिचके गाडगे यापेक्षा त्यात विशेष असे काहीच नाही. उभ्या हिंदुस्थानात दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाही. यामुळे धर्म, संस्कृती, संघटन इत्यादी प्रश्नांवर पुराणे प्रवचनांची तोंडझोड उठवण्याइतकी त्यांची फुफ्फुसे अजून बरीच दणकट राहिली आहेत. म्हणून पुष्कळ बावटांना अजून वाटते की हिंदू समाज अजून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती दैत्याने सोडून गेलेली स्वच्छ दिसते तरी द्वैत्यातच अद्वैत आहे म्हणून शंक करणारे तत्त्वज्ञानी काही कमी आढळत नाही. परंतु वास्तविक स्थिती विचारवंतांना पूर्ण कळलेली आहे. द्वैतातच अद्वैत आजमावण्याची भटी योगधारणा आमच्यासारख्या सुधारकांना जरी साधलेली नाही तरी कालचक्राशी हुज्जत खेळणाऱ्या हिंदू समाजाचे भवितव्य आजमावण्यासाठी ज्योतिषी बुवांचे पायच काही आम्हाला धरायला नको. सभोवार परिस्थितीचा जो नंगा नाच चालू आहे
आत्मस्तोतांच्या टिकावासाठी भिक्षुकशाहीची जी कारस्थाने गुप्तपणे सुरू आहेत आणि दिव्यावाच्या पतंगाप्रमाणे भटेतर लोक या कारस्थानात जे फटाफट चिरडले जात आहेत त्यावरून हिंदू समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही असे स्पष्ट नमूद करायला या लेखणीस फार कष्ट होत आहे. निराशाजनक अशाही व्यवस्थित हिंदू समाज जगवण्याचे काही राजमार्ग आमच्या धर्मबांधवास सुचवणे हेच वास्तविक प्रबोधनाचे आद्य कर्तव्य आहे. राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकांप्रमाणे मोहरी एवढी गोळी आणि बालदीवर पाणी अशा नाजूक होमिओपॅथिक मसल्याच्या केव्हाही नसणार. प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या शस्त्रक्रियेच्या पत्करल्या तर प्रयोग करून पहा, तात्काळ दुःखमुक्त व्हाल. नाहीतर होमिओपॅथिक गुळण्या, भटांचे संघटनी काडे निकाडे, पुराण प्रवचनांच्या लेक्चरबाजीच्या मलमपट्ट्या आणि पक्षोपक्षांची वातविध्वंसक नारायण तेले आहेतच. बसा चोपडीत जन्मभर. आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खुळ्यांना चुलवून भटाची तुंबडे भरणारे एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस असून पशुपेक्षाही पशु बनली आहे. त्यामुळे आमच्या सर्वांगीण हलाखीचे मूळ भटांच्या पोटात आहे, त्यांच्या गोडबोल्या ओठात नव्हे. हे शेकडा 10 लोकांना पटता पटताच एक शतक काळाच्या उदरात गडप झाले. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळाचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय वसतिस्थान ते देवालय. आमचे तत्त्वज्ञान पहावे तो देव चराचर व्यापुनी आणखी वर दशांगुळी उरला. अशा सर्वव्यापी देवाला 4 भिंतीच्या आणि कळसबाट घुमटाच्या घरात येऊन राहण्याची गरजच काय पडली होती. बोरी बंदरवर उतरलेल्या नौक्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहालात जाण्याचा जसा प्रसंग येतो तसा चराचर व्यापुनी दशांगोळे उरलेल्या देवाला सारे जग उसाड चाकून हिंदूंच्या देवळातच ठाण देण्याचा असा कोणता प्रसंग ओढावला होता न कळे. बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंदा होईपर्यंत म्हणजेच इसवी सनाचा उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळाचा कुठेच काही सुगावं लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातानात धडपडत पडले तरी कुठे होते. विद्वान संशोधकांच्या मते आर्याच्या ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी 7000 वर्षे धरली तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देवळांशिवाय जगले तरी कसे आणि कुठे. आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचायत, पण या देवांना सकाळची न्याहारी, दुपारी पंचपक्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा 3 प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण याशिवाय दिवस सुना जायचा नाही. याशिवाय काकड आरत्या, माकड आरत्या, धुपारत्या, शेजारत्या आहेतच. कोट्यावधी गोरगरीब हिंदूंना विशेषतः धर्मश्रद्धाळू हतबगी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोंडपाट्याचे ठिगळी मिळण्याची पंचायत. पण आमच्या देवांना छपरी पलंग, मच्छरदाणी, गाद्या गिरद्याशिवाय भागायचंच नाही. खुशाल चेंडू श्रीमंतांप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवाची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय. आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी मांगाप्रमाणेच मसवणीटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी. या राहणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरत्यांचे, घंटा नगाऱ्यांचे ऐश्वर आपणास लाभावे म्हणून आमच्या देवळादेवांनी भटांची खूप पायसाटी केली. तेव्हा भटांच्या वैदोक्त मेहरबानीने त्याला तुरुंगवाला देवळातील भटमान्य राजविलासी राहणी लाभली. देवळे आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या 2 संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरूर आहे. यासाठी आर्य संस्कृतीच्या जोडीनेच इजिप्त आणि मेसोपोटेमियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपाने समालोचन केला पाहिजे. आर्याप्रमाणे सेमेटिक लोक गुरेढोरे पाळून आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी वसाहत करणारे धाडसी भटके होते. आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत म्हणजे निसर्गपूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची काहीतरी ठळक रूपरेषा आखली होती. पण सिमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते. आस्ते आस्ते ते निश्चित धर्मकल्पना बनवण्याच्या घटनेत होते. तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय, धर्मशब्द उच्चारताच आज आपल्या ज्या काही भावना होतात त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता. आर्यांनी पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मकल्पनेत देवळे घुसली नव्हती. त्यांच्या संघव्यवस्थेत राजन्याच्या, क्षत्रियांच्या पाठोपाठ उपाध्यायांच्या, भिक्षुक घटांचा वर्ग जरी निर्माण झाला होता तरी देवळांची कल्पना कोणालाच स्फुरण पावलेली नव्हती. या बाबतीत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघांनीच प्रथमतः पुढाकार घेतल्याचे इतिहासावर दिसते.
इजिप्त आणि मेसोपोटेमियात शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली. त्याचवेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो. ही देवळे सामान्यतः राजवाड्यांनजीकच असत. मात्र देवळांचा घुमट राजवाड्यांच्या घुमटापेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे. देवळांचा हा प्रघात फिनिशियन, ग्रीक व रोमन शहरातही पुढे पसरत गेला. इजिप्त आणि सुमेरप्रमाणेच आफ्रिका, युरोप आणि आशियाच्या पश्चिम विभागांकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचे पाऊल पडत गेले तेथे तेथे देवळांची उत्पत्ती प्रथमतः ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते. अखिल मानवाच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे. या सर्व देवळांत आतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे. त्यात अर्धपशु व अर्धमानव अशा स्वरूपाची एक अकराळ विक्राळ अगडबंब मूर्ती बसवलेली असे. त्याच्या पुढे एक यज्ञकुंड असून देवाला द्यावयाच्या बळीची त्यावर कंदुरी होत असे. ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचे प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वसतिस्थान म्हणून मानण्यात येत असे. देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता, अर्थात त्याच्या सेवे करायची गरज नव्हती व उत्पत्तीही नव्हती. पण देवळात देव येऊन बसल्यावर त्याच्या पूजा अर्चेसाठी शेकडो भट आणि भटणी, तेलबत्तीवाले, झाडूवाले, कंदुरीवाले, दुपारतीवाले, शेजारतीवाले असे अनेक लोक निर्माण झाले. प्रत्येक जणाचा पेहराव निराळा. लोकातले शिष्ट लोकमान्य काय ते हे. आर्यांप्रमाणे जो क्षत्रिय तोच ब्राह्मण, तोच गृहपती यजमान, वेळ पडेल तसे काम करणारा, ही पद्धत या लोकांत नव्हती. यांनी आपापला एक निराळाच ठराविक व्यवसायात संघ बनवला. भट म्हणजे भट, मग तो कंदुरी करायचा नाही, कंदुरीवाला निराळा. सारांश, प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनवली आणि बहुजन समाजातले पुष्कळ हुशार लोक देवळाच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले. भटांचे काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञातल्या कंदुऱ्या यथासांग करायच्या. हे यज्ञयाग दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायचे. लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन त्यांना शहरवासाची चटक लागत चालली होती. 6 दिवस काबाड कष्ट केल्यावर 7वा दिवस विश्रांतीचा असावा. त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हे ठरवण्याचा मामला देवळातल्या भटकाकडे असे. तीतवार, सण, खडाष्टक, फडाष्टक इत्यादी भानगडी देवळांमधूनच लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे त्या काळाचे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांगत म्हटले तरी चालेल. पण आणखीही बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळात घडत असत. लिहिण्याची कला याच वेळी अस्तित्वात आली होती. त्यामुळे शहरातली व खेड्यापाड्यातली हर एक गोष्ट, समारंभ किंवा बरावाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत असे. देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड ऑफिस. ज्ञान भंडारी तिथेच. सणवारीच लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या देवळात जात असेत असे नव्हे, तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तिथे एकटीही जात असे. त्या काळचे भटजी वैद्यकी आणि छाछूही करत असत. त्यांची प्रवृत्ती परोपकारी असे. त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायघरच वाटे. काटा रुजला जा देवळात, नवरा रुसला जा देवळात, बायको पळाली जा देवळात, दुखण्यातून उठला जा नवस घेऊन देवळात. अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत. बऱ्यासाठी देऊळ आणि वाईटासाठी देऊळच असा प्रकार होता. राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळ नवतीच्या नाऱ्याचे नाळ्यावर नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या. आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सनाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रात नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतीची वादळे अखंड चालू होती. आपमतलेबी भिक्षुकशाहीने नवमतवादांच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता. ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्याचसाठी भूतलावर अवतरली आहे. सापडेल त्या पशुचा यज्ञ, सोमरस प्राशन, गोमांस भक्षण येथपासून ऋग्वेदी आर्याच्या आचारविचारात क्रांती होत होत उद्धोत्तर काळी बहुतेक हिंदू समाज अहिंसा परमो धर्म वाला निवृत्त मास बनला होता. धर्म आणि ईश्वरविषयक कल्पनाही पार उलट्या झालेल्या होत्या. परंतु स्थूलमानाने इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकापर्यंत हिंदूजनात व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. जीर्णमतवादी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकात महाभारत रामायणाच्या जुन्या वृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगवल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या कालच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला बौद्ध धर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघमंदिरे ही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संघमंदिरात महात्मा बुद्धांच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजाच्या बौद्धाच्या हिनयान पंथांनी सुरू केल्या. हिंदुस्थानात देवदेवळाचा उगम शोधितच गेले तर तो या बौद्ध विहारातच बिनचूक सापडतो. नंतर इसवी सनाच्या 7-8व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनात सामील करून घेतलेल्या सिथियानाच्या उर्फ राजपुतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्ली करवल्या. त्यांच्या विहाराची नासधूस केली. उरल्या सुरल्या बौद्धांना देशधडीला लावले. लक्षावधी लोकांना मसणवाटीत पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकी हिरावून घेण्यात आली. अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्यांनी अस्पृश्यता निर्माण केली. ठिकठिकाणाच्या
बौद्ध विहारातल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तींचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींना थोडा बहुत फरक करून त्यांना शंकर मूर्तीचा बाप्तिस्मा दिला. अशा रीतीने बौद्ध विहाराचे रूपांतर शंकराच्या देवळात झाले. जोपर्यंत चिलीमच नव्हती तोपर्यंत गांजाची जरूर कोणालाच नव्हती. देवळांच्या चिलमी निघाल्यावर निरनिराळ्या देवांचा गांजा पिकवायला हिंदूंच्या तरल कल्पनेला कसला आयास. शंकराची देवळे निघतात न निघतात तोच गणपती सोंड हलवीत, मारुती गदा झेलीत, बंसीधर कृष्ण मुरली मिरवीत, एकामागून एक हजर. समाज बहिष्कृत पडल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षवादी लोकांनी आपल्या जीवाच्या समाधानार्थ मसोबा, खैसोबा, चेंडोबा असे अनेक ओबादेव साध्या दगडांना शेंदूर फासडून निर्माण केले. आद्य शंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनर्जीवित केलेली भिक्षुकशाही जसजशी थरारू लागली तसतशी जातीभेदाची आणि देवळाची पैदास डुकरिणीच्या अवलादीला बरे म्हणू लागली. हिंदूंच्या देवळांची उत्पत्ती ही अशी झालेली आहे. शंकराचार्यांनी ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यातल्या सुळांची नांगी इतकी भयंकर झरी व खुंची होती की चालू घटकेपर्यंत बौद्ध धर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपास करीत आहे. हिंदूजनांच्या मनात बौद्ध द्वेषाचे पेरलेले भिक्षुकशाही विष आज कसे थैमान घालीत असते हे वाटेल त्या बौद्ध लेण्यात पाहून घ्यावे. वास्तविक या विहारात किंवा लेण्यात महात्मा बुद्धांचे बौद्ध भिक्षू अहिंसो परमोधर्म चे तत्वचिंतन आणि भूतदया क्षमा शांती या सात्विक गुणाचा परिपोष व प्रसार करीत असत. शंकराचार्यांचा भिक्षुकी हात या विहारांवरून फिरताच त्यांची खाडकन स्मशाने बनली. ते गरीब जनसेवक बौद्ध भिक्षू रसातळाला गेले. त्यांचा ऐसावाद हवेत वितळला. ताबडतोब प्रत्येक लेण्यात एकेका उग्रदेवाची अगर देवीची देवळे उगवली आणि त्यांना कोंबड्या बकऱ्यांच्या खंदुऱ्यांनी संतुष्ट करणाऱ्या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्या इतक्या फुगल्या. यावेळी 18 पूर्णांची भटी पैदास झालेली असल्यामुळे हिंदू समाजातल्या व्यक्तिमात्राची नातीगोती जरी जातीभेदाच्या घरटात वस्त्रगाळ भरडली गेली होती तरी देवांच्या आणि देवीच्या दूतावळ्याची जाळी सताड मुकाट सुटलेली होती. माणसांप्रमाणे देवाच्याही मागे बायका मुलांची लचांडी निर्माण झाल्यामुळे पार्वती ही जरी जगन्माता साऱ्या विश्वाची आई असली तरी ब्राह्मण कवीच्या कल्पनेच्या मुर्वतीसाठी तिचे गजंड शंकराशी लग्न लागून कधी स्मशानात तर कधी हिमालयात भैरव पिशाचादी सेवक गणाच्या संगतीत तिला संसार करणे भागत पडले. सृष्टीविधात्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न झाल्यावर विष्णूच्या बेमटातून खेचून काढणाऱ्या भिक्षुकशाहीने असली देवदेवींची गोतावळ्याची लफडी इतकी निर्माण केलेली आहे की त्यांच्या वंशवेला सद्धर्माचाही थांग आज लागणे मुश्किलीचे होऊन बसले आहे. फार दूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पहा. ही वास्तविक बौद्धांची तिथल्या त्या ओऱ्या ते देवाणखाने ते स्तूप साऱ्या बौद्धांच्या स्वाध्याय श्रमाच्या जागा. तेथे बाहेर एक देवी प्रगट झाली. तिचे नाव एकवीरा. हिला वेहेरची देवी असेही म्हणतात. ही म्हणजे पांडवाची बहीण. हिच्यासाठी भीमाने एक रात्रीत ही लेणी कोरून काढली. हिचा दुसरा इतिहास काय तर ही रेणुका परशुरामाची आई. स्वतः परशुरामात जिथे अमानुष क्रौर्याचा पुतळा व पुरस्कर्ता तिथे त्यांची ही एकवीरा मातुश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार. चैत्री पौर्णिमाची कारल्याची जत्रा मोठी दाणकी. हजारो मराठे कोळी बरेचसे कायस्थ प्रभू वगैरे भटेतर लोक यावेळी येथे नेवस फडायला जातात. नवसापायी शेळ्या मेंढ्याचे कळपच्या कळप फडशा पाडून ही कार्ला लेणी रक्तात न्हावून निघतात. जो प्रकार कार्ला इथे तोच प्रकार इतर सर्व लेण्यात. जेथे असले बोकड खाऊ देवदेवींचे देऊळ नाही तिथे प्लेजर पार्टीसाठी जाणारे लोकसुद्धा कंदुरी केल्याशिवाय परत येत नाहीत. अहिंसावादी बौद्ध लेण्यात अखंड सुरू असलेले हे देवळी प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय. सारांश, भिक्षुकशाहीचा प्रतिस्पर्धी विषयीचा द्वेष पिढ्यानपिढ्या टिकणारा असतो हे विसरता कामा नये. मनुस्मृती, पुराणे आणि देवळे असा 3 पेढी फास हिंदू समाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या सवत्या सुब्याचे सोवळे वर्चस्व आजवर टिकून धरलेले आहे. या मर्मावर कोणी घाव घालतात. जात सुधारक दुर्धारक भटे सापांसारखी का फुसफुसतात याचे अजून बऱ्याच बावळट शहाण्यांना आणि भोळसट भटेदरांना मोठे आश्चर्य वाटते. मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या 3च गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या 3च गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियाच्या उरावर 3 प्राणघातक धोंडी आहेत. या 3 गोष्टी नष्ट करा. जाळून पोळून खाक करा की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच. प्रदर्शनासाठी तिचा वाळून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही. पण हा सोन्याचा दिवस उगवण्यापूर्वी ब्राह्मणांनी या 3 महापातकांबद्दल भटेतरांच्या मनावर डागलेली धार्मिक पाप पुण्याची मोहिनी नाहीशी करणे फार कठीण काम आहे. देवळाचा उपयोग पूर्वी प्राचीन काळी कदाचित चांगला होत असेल. धर्मप्रसारांचे व धर्मरक्षणाचे कार्य या देवळांनी किंवा त्यातल्या धोड्या दगड्या देवीदेवींनी आजपर्यंत काय केले ते इतिहासावरून दिसतच आहे. गिजनीच्या मोहम्मदाच्या सोट्याचा तडाखा सोमनाथाच्या टाळक्यावर पडेपर्यंत हिंदूंचे देव म्हणजे इम्पिरियल बँकेचे बाप असावे अशी पुसटशीसुद्धा कल्पना कधी इतिहासाला आलेली नव्हती. त्यावेळेपर्यंत लघुरुद्र महारुद्राची रात्रंदिवस अखंड बोंबाबोंब करणारे हिंदू आणि पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडीखालच्या भुयारात संपत्ती साठवण्याचा धर्मवान धंदा करीत असतील हे महम्मद गझनीला जसे बिनचूक कळले तसे फुटक्या कपाळाच्या सोमनाथालाही कळले नसावे असे वाटते. म्हणूनच महम्मदाच्या बजरंगी सोट्यांचे थाड 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 एकामागून
2-3 तडाखे खाईपर्यंत त्याला आपल्यावरील प्रसंगाची कल्पना आली नाही. कल्पनेचे मंदिर टाळके, तेच कडाट फुटल्यावर कल्पना तिथे राहणार कशी? आणि प्रामाणिक वेशेप्रमाणे राहिलीच तर सोमनाथाला ती कळणार कशी? मोहम्मद घिजनीच्या वेळेपर्यंत हिंदूची देवळे म्हणजे अनंत भल्याबुऱ्या त्रांगड्यांची पेवे बनलेली होती. हा वेळ पावेतो मुसलमान स्वारीवाल्यांना देव किंवा देवळे फोडण्याची कल्पना, खुमखुमी किंवा वेड मुळीच माहीत नव्हते. देव आणि देवळे फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथाने लावलेली आहे. सोट्यांच्या 3 दणक्यात पिंडीखाली जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुन्ह्याचे कागदपत्र मिळाले तर असल्या घसघशीत बोहाणीच्या जोरावर देवळे फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडशी मुसलमान मूर्ख किंवा हिंदू थोडेच होते. चालू घडीचा मुसलमान देवळे फोडण्याचा व देव बाटवण्याचा प्रघात पीछे से आई और आगे बढी असला वृत्तीचा केवळ बम भोलानाथ आहे. त्यापेक्षा त्यात विशेष काही नाही. भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्माचे संरक्षक, त्यांचा पालनकर्ता भट जिवंत तर धर्म जिवंत. भट ओंकारेश्वरावर गेला की धर्म तेव्हाच जाणार धुनापुरात. ब्राह्मण वर्गानेच आजपर्यंत धर्म जगवला. ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल मावाळ गबाळ टवाळ भटांची आरोळी. देवळे म्हणजे धर्माची आंग्रे, धर्माची गंगा तिथेच उगम पावते, त्या उगमावरच भटांचे आसन. देवळात तर प्रत्यक्ष देव, साऱ्या विश्वाचा स्वामी, चराचर व्यापुनी. आणखी वर जो दशागोळे उरला ते हिंदूच्या देवळात जाऊन भरला. असल्या देवाचे कोण काय करणार? देव मनात आणील अगर त्याचा कट्टा भक्त. देव मानवातला जन्मसिद्ध सनदपट्ट्याच्या दलाल भट. त्याला मनात आणायला लावील तर डोळ्याची पापणी लवते न लवते तोच साऱ्या विश्वाची होळी होईल. असा ज्या देवाचा पराक्रम युद्धक्षेत्राच्या आणि संसाराच्या लढाया लढण्यापूर्वी प्रत्येक वीर या देवापुढे कापराची पोती जाळून त्याचा व त्याच्या पूज्य दलालाचा आशीर्वाद घेत असे, अशा या जगतचालक सर्व पराक्रमी कर्तू अन्य कर्तुम सोमनाथावर ज्यावेळी मोहम्मदाने सोटा उघडला त्यावेळी राजपूत राजाच्या घिसाड दक्षिणावर टोणग्याप्रमाणे चरणारे हे देवधर्म संरक्षण भट होते कुठे? ते सारे पंचा सावरून आधीच सुंबाल्या करीत पळाले होते. सोमनाथ म्हणे मोठे जागृत कडकडीत दैवत, पण या देवताचा कडकडीतपणा आणि जागृतपणा सुद्धा ऐन प्रसंगी वायवर ठरला. जेथे देवच स्वतःचे संरक्षण करू शकला नाही तिथे भटांनी तरी का हकनाक प्राण द्यावे? आणि भट दलालांच्या मार्फत राजकारणापासून ते जनानखान्यापर्यंतची दलाली देवाशी किंवा देवाच्या नावावर करण्यास सवकलेल्या हिंदू राजांनी देवासाठी व देवळासाठी काय म्हणून शस्त्र उचलावे? सगळीच जिथे बडवेगिरी तिथे धर्माच्या पोकळ नावासाठी आणि पाप पुण्याच्या पाचकळ कल्पनेसाठी कोण कशाला आपला जीव धोक्यात घालतो? जोपर्यंत प्रसंग आला नाही तोपर्यंत लघुरुद्र महारुद्र चालू आहेच. गजगजीत तूप पोळीचे ढीक पानावर आयते येऊन पडत आहेत आणि दक्षिणेच्या मोहरा पुतळ्यांनी कडोसरी तट्ट फुगत हे तोपर्यंत देवाचा आणि देवळांचा धर्मिक दरारा आणि भट दलालांच्या धर्मप्रवचनाचा खरारा. पण प्राणावर बेतली तर देवाला कोण पुजतो आणि देवळासाठी कोण लेक रडतो? मानला तर देव नाहीतर धोंडा आणि मानले तर देऊळ नाहीतर कुंटणखाना. देवांच्या मूर्तीसाठी आणि देवळांच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल? त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल म्हणे ब्राह्मणांनी धर्म जगवला. आता या आमच्या धर्माच्या देवळात कसला धर्म वावरत असतो हे पाहिले पाहिजे. मूर्तीपूजा अथवा प्रतीकपूजा अनादिमध्यांतम मनंतव्यम अशा परमेश्वर चिंतनार्थ उपयोगी पडणारे एक सुटसुटीत साधन म्हणून काही काळ क्षम्य ठरेल व आजपर्यंत ठरलेही. परंतु देवळातली ही मूर्ती म्हणजे देव नव्हे, केवळ धोंडा भातुकलीच्या खेळातल्या भावलीसारखी क्षुद्र वस्तू. ही वस्तुस्थिती पुजारी भट दलालांपासून तो तिच्यापुढे कपाळे घासणाऱ्या भक्तिणीपर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते. असल्या धोंड्यांची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणे शक्य नाही आणि प्राणावर बेतली तर हा शृंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्तांचे मुळीच संरक्षण अगर तारण करू शकत नाही. हे प्रत्येक हिंदू मात्राला कळत असूनही देवळातल्या घंटा बडवायला सांज सकाळ कोट्यावधी हिंदू काय म्हणून देवळात जातात? बाप आजे पणजे गेले म्हणून जाता का त्यांना एखादी गुप्त जादू अथवा मधुमुख विषघट असे कारस्थान त्यांना तिथे ओढून देते? हिंदू लोकांची देवाविषयी भावना जर अस्सल आणि आत्यंतिक प्रेमाची असती तर हिंदुस्थानात मुसलमानी बडग्याला एकही देऊळ व एकही देव खास बळी पडला नसता. अर्थात नाटके, सिनेमा, तमाशांची थिएटरे ही जशी क्षणभर विरंगुळ्याची ठिकाणे, करमणूकच्या करमणूक आणि पटला काही उपदेश तर पटला, नाही तर जागच्या जागी निसटला. यापेक्षा देवळांची विशेष किंमत हिंदू लोकांनी मुळीच बाळगलेली दिसत नाही. तरीही देवळांविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जीवेचा धबधबा पहावा तो त्यांच्या धडधडाटापुढे गिरसप्पा नायगाराच्या कंठाळ्या बसतात. हे काय भाटबंगाल आहे? हे भटबंगाल हिंदुस्थानाच्या नकाशात सापडणारे नसून ते थेट भटांच्या पोटात आहे. देवळांचा धर्म म्हणजे भटाच्या
पोटापाण्याचे गुप्त मर्म आहे. या मर्माचे वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये म्हणून भटांनी 18 पुराणाची पैदास करून ठेवलेली आहे. गीता व उपनिषदादी आचार विचार क्रांतिकारक आणि सत्यशोधन ग्रंथ कितीही असले तरी देवळांवर देह जगवणाऱ्या या भूदेवाचा विशेष मारा या पुराणांवरच असतो. पुराणांचा पाचकळपणा प्रगट करण्याचे येथे प्रयोजन नाही. पुराणांच्या पचनी पडलेला प्रत्येक प्राणी ईश्वरविषयक कल्पनेत इतका पागल बनतो की दगड्या देवाच्या पायाऐवजी भटाच्याच पायावर टाळकी घासतो आणि त्याचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून घटाघटा पितो. देवळात कथा कीर्तने पुराणे प्रवचने होतात, पण सर्वांची झाप छिनाल भागवतावर आणि पाचकळ पुराणांवर. या पुराणांच्या श्रवण मनन दिनिध्यासाने हिंदू स्त्री पुरुषांच्या मनावर कसकसले घाणेरडे व विकृत परिणाम आजपर्यंत झाले, आज होत आहेत, यापुढे होतील याची नीटशी कल्पना राज्यकर्त्या इंग्रजांना आणि अंमलबजावणी व न्याय चौकशी खात्यावरच्या त्यांच्या ACM गोऱ्या बहुस्फूर्तींना होणे शक्यच नाही. म्हणूनच भटी पुराणातून केलेल्या भटेतरांच्या बिभत्स नालिस्तीच्या दंशांच्या वेदना त्यांना भासत नाहीत आणि एखाद्या जागृत सुधारक भटेतराने त्या वेदना व्यक्त करण्यासाठी उघड जोडे पैजार करून भिक्षुकशाहीची शेंडी गदगदा हलवली तर त्याचे खरे रहस्य अजमावण्याची या परक्या गोऱ्या न्यायाधीशांना काही भावना नसते. अर्थात त्यांच्या न्यायाचा काटा धोब्यांच्या आडव्या उभ्या घावाप्रमाणे पुराण मंडणावर म्हणजेच भिक्षुक भटाच्या जानव्यात बऱ्याच वेळा अडकून पडतो. देवळांचे महात्म्य पुराणांनी वाढवले. पुराणे म्हणजे शिमगा असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणे आहे. पुराणे म्हणजे शौचकूप असे आमचे मत आहे. पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत असे काही भेदरट सुधारकही म्हणतात. अस्थिर शौचकूपात पडलेल्या मोहरा पुतळ्या ज्यांना उचलायच्या त्यांनी खुशाल उचलाव्यात, आम्ही त्याचा हात धरू इच्छित नाही. पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय काय पातकाच्या गिरण्या सुरू असतात याची कल्पनाच केलेली बरी. देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी झागऱ्या. देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही असा एक सनातनी नियमच ठरून गेला. यामुळे पुराण प्रसवया भटांनी देवळांची संख्या भरमसाठ वाढवण्यासाठी देवांचीही देवसंख्या वाढवीत 33 कोटीवर नेऊन भिडवली. त्यात पुन्हा देवांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्या. विष्णू पुराणात विष्णू श्रेष्ठ बाकी देव लुच्चे, गणेश पुराणात गणोबा श्रेष्ठ बाकी देव कुचकामी, देवी पुराणात देवी श्रेष्ठ बाकी पुल्लिंगी देव सारे बदमाश अशी देवता देवतातच लठ्ठालट्टी लावून दिली आणि प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्तसंघ हिंदू समाजात चितावून दिले. त्यामुळे प्रत्येक देवाचे देऊळ या अहमहमिकेने साऱ्या हिंदुस्थानभर देवळांचा मुसळधार वर्षाव सुरू झाला. निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायात जरी आडवा उभा विस्तव जाईना तरी सर्व देवळात भट मात्र अभेद भावाने देव मानवातला दलाल म्हणून हजरच. बाप भट जरी रामाचा पुजारी असला तरी लेक भट रावणाच्या पूजेला तयारच. शिवाय एकाच गावात एकाच देवीची अनेक देवळे निर्माण करण्याचाही एक शिष्ट संप्रदाय पडला. शंकराची पिंडी जरी एकाच रंगाढंगाची असली तरी सोमवार पेठेत देऊळ म्हणून सोमेश्वर, बसाड्या तळ्यावर देऊळ म्हणून बसाडेश्वर, बाळोबा पगडबंदाने बांधले म्हणून बाळेश्वर, फाशीच्या वडाजवळ पिंडी सापडली म्हणून फासेश्वर असे शेकडो ईश्वर भटांनी निर्माण करून देवळापायी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न चपचपीत वंगणावर सफाईत सोडून घेतला. काकतालीय ज्ञानाने पुजारी बनवलेल्या भटांची घराणीच्या घराणी त्या देवळांचे वंशपरंपरागत वतनदार बनले. पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसट हिंदूंनी देवाला गावे जमिनी दागदागिने अंधण द्यावी. ती आयतीत पुजारी भटाच्या पदरी पडत नाव देवाचे आणि गाव भटाचे. एका भाटी संस्थानातल्या देवस्थानाला सालीना 20-25 हजार रुपयाचे वर्षासन आहे. त्यातले जेमतेम 7 ते 7.5 हजार देवाच्या नावाने कसे तरी कोटे तरी खर्ची पडतात. बाकीची रक्कम संस्थानाधिपतीच्या ठेकरात गडप. देवस्थानचे दागदागिने वार्षिक उत्सवाला मात्र देवळात दिसतात. तेवढा दिवस पार पडला की मग साऱ्या वर्षभर ती पट्टराण्या घट्टराण्याच्या अंगावर पॉलिश होत असतात. कित्येक देवळाचा तर असा लौकिक आहे की देवाला भक्ताने वाहिलेल्या मोगऱ्यांचा हार तासाच्या आत गमनाजी जमनाजीच्या बुचड्यात गजऱ्याच्या रूपाने अवतरतो. मारुतीच्या बेमटात टिळकांची मूर्ती दिसण्या इतका किंवा दत्ताला बेफाम घाम सुटण्या इतकाच हा लोकोत्तर चमत्कार. यात काही संशय. कित्येक देवळातल्या देवाचे जमीन जुमल्याचे उत्पन्न कोट्यावधी रुपयाचे असून वार्षिक यात्रेचा खुर्दा लाखाच्या खाली जात नाही. या मलिदावर किती लक्ष भटांची ऐदी पोटे राजनासारखी फुगत असतात आणि त्यांच्या आपापसातील यादवींमुळे कज्जे दलालीचा धुडगूस चालत असतो. याची कमिशनद्वारा चौकशी केली तर भयंकर विलक्षण प्रकार उघडकीस येतील. फौजदारी गुन्ह्याची गेली 50 वर्षाची रेकॉर्डे तपासली तर लक्षावधी सामाजिक व नैतिक अत्याचारांच्या जन्मभूमीचा व कर्मभूमीचा मान आमच्या हिंदूंच्या देवळांच्याच माती मारावा लागेल. सारांश धर्माची देवळे म्हणून हिंदी कितीही नाचत असले
तरी आजच्या देवळांचा धर्म असा चमत्कारिक व शिसारी येण्या इतका गलिच्छ बनला आहे की त्यापुढे शंकराच्या पिंडीच्या उत्पत्तीची पवित्र पौराणोक्त पुष्कळच सभ्य ठरेल. या मुद्द्यावर विशेष स्पष्टोक्तीने लिहिण्या बोलण्याचा प्रसंग एखाद्या तापट मात्याच्या भटेतरावर न येता माबाप इंग्रज सरकारच्या एखाद्या कमिशनवरच येईल, तरच पवित्र भिक्षुकशाहीला सोनारानेच कान टोचल्याचे एक सौभाग्य भोगायला मिळेल. देवळांमुळे आणि त्यातल्या देवांमुळे हिंदू समाजाची आत्मिक उन्नती किती झाली हे भट भिक्षुकांच्या लठ्ठ दुलुलीत पोटांवरूनच ठरवायचे असेल तर आजचा हिंदू समाज आध्यात्मिक मोक्षाला पोचल्याची थेट पावती द्यायला काही हरकत नाही. कसल्या जीवनमुक्त समाजाला या स्वराज्याच्या आणि सहकार असहकाराच्या दलालमली हव्या तरी कशाला? 10 वर्षापूर्वीपर्यंत राजकारणी तांगड्यांच्या जोरावर हिंदूंचे सर्वांगीण पुनरुज्जीवन आणि एकजिन्सी संघटन करण्याचे मिजाज मारणारे भटेसुद्धा आज सामाजिक सुधारण्याच्या तुणतुण्यावर आपली भिक्षुकी अकलेच्या छकड्या गाऊ लागले व देवळांनी थेट परमहंस स्थितीला नेऊन भिडवलेल्या हिंदूजनांना हे राजकारणी आणि समाजकारणी नसते उपद्व्याप हवेत कशाला? पण ज्या अर्थी हे उपद्व्याप चालू आहे त्या अर्थी नीती, न्याय आणि सामाजिक संघटनाच्या कामी हिंदूची देवळे आणि त्यातले देव म्हणून पूजलेले दगड धोंडे अखेर मातीमोल ठरल्याचे सिद्ध होत आहे. सोमनाथाच्या टाळक्यावर महम्मद गिजनीचा लत्ता प्रहार पडल्यापासूनचा हिंदू देवळांचा इतिहास पाहिला तर गंजट गोसावडे, ऐदी भिकारी, उन्हाट टप्पू गुंड आणि पोटभरू भट यांची चंगळ उडवण्यापलीकडे या देवळांनी हिंदू धर्म, हिंदू समाज आणि न्यायनीती यांच्या प्रगतीला सपशेल कुंठवण्याच्या कुंठणपणापेक्षा विशेष काहीही केलेलं नाही हे दिसून येते. हिंदुस्थान दरिद्री झाला, मातीतून अन्न करणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला, देशी धंदे ठार मेले, मध्यम वर्ग नामशेष झाला, सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळली, इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे आरडाओरड करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायत्या करणाऱ्या ब्रह्मांड पंडितांनी हिंदुस्थानातील देवळात केवढी पार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होता लुच्च्या, लफंग्या, चोर, जार, एदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आली आहे. दुष्काळाने कोट्यावधी लोक देशात अन्नान्न करून मेले तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा, केशरीभाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे. हजारो उमेदवार ग्रॅज्युएट तरुण उदरभरणासाठी भया करीत फिरत असले तरी अब्जावधीत रुपयांचे जड जवाहीर व दागदागिन्याने देवळातल्या दगडधोंड्याचा शृंगार थाट बिनतक्रार दररोज चालूच आहे. देशातला शेतकरी कळण्या कोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळातल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळा एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही. विद्येची 4 अक्षरे शिकवा हो शिकवा म्हणून 96 जीवांचा सारखा कंठशोध चालू असताही देवळाच्या घुमटाखाली लाखो महामूर्ख भट, गोसावडे, गंजड आणि टके गंधभस्म रुद्राक्षाच्या पुण्याईवर पोट फुटून वाती होईपर्यंत परार्धावरी पल्ले धान्याचा बिबोबाट फडशा पाडीत असतात. देवळाच्या छपराखाली ब्रह्मचार्याचे वंश किती वाढतात, पती नसतानाही किती पतिव्रता पुत्रवती होतात, किती गोसावडे सावकारी करतात, किती गुरु महाराजांचे मठ गोकुळ काल्यात कटिबंध पुरतात आणि किती पळपुट्या चंगी भंगी टग्यांचे थर येथे घुशाल चेंडूप्रमाणे जमतात. या गोष्टीची न्यायनिष्ठुतेने जर कसून तपासणी होईल तर मुसलमानांनी देवळांवर घाव घालण्यापूर्वी किंवा बोलशे वीज वजा विचारांची वावटळ उठण्यापूर्वी अभिनव विचारक्रांतीचा तरुण हिंदू संघ निराशेच्या झटक्यात त्या देवळांची राखरांगोळी करायला आस्थान्यावर सावरून पुढे कधी काळी सरसावलाच तर त्यात आश्चर्य वाटायला नको. धर्मासाठी उभारलेल्या देवळांचा धर्म आज इतका सैतानी बनलेला आहे की त्याचे उच्चाटन केल्याशिवाय हिंदूजनांचे अस्तित्व यापुढे बिनडोक टिकणे बरेच मुश्किलीचे आहे. देवळे जर हिंदू धर्माची मंदिरे तर तेथे अखिल हिंदू मात्रांचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे. परंतु सामाजिक बाह्य प्रदेशात भटांनी माजवलेला जातीभेद व जातीदेश या धर्ममंदिरातूनच उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदूंच्या जातीद्वेषाची नरककुंडेच म्हटली तरी चालतील. स्वजाती वर्चस्वासाठीच जेथे भिक्षुकांनी देवदेवळांचे पर्वतप्राय दगडधोंडे आपल्या अचाट कल्पनेतूनच प्रसवले तेथे देऊळ हिंदूंची म्हणून जरी मनात मिळवली तरी ती भटांची खास मिरास या भावनेनेच आजपर्यंत चालू आहेत. धर्माची गंगा देवळाचा गंगाराम भट आणि भट म्हणजे सर्व हिंदू समाजाचा जन्मसिद्ध पिता, गुरु, न्यायाधीश, मोक्षदाता आणि भूदेव. अखिल हिंदूजनाने आपले वर्चस्व फुंकून देवळाच्या आणि देवाच्या पायावर ओतले तरी देऊळ आणि देव यांचा खरा मालक भटच. त्यांच्याशिवाय देव कोणाचीच पूजा घेत नाही. कोणी अर्धाण भटे तर बळेच करू म्हणेल तर देव ती मान्य करीत नाही. लागलाच तो भंगतो, त्याला दरदरून घाम फुटतो, त्याला इन्फ्लुएन्झा होतो, मग तो नवसाला फळत नाही, शेजारतीला निजत नाही, काकडा आरतीला उठत नाही, नैवेद्याचे ताट चाटत नाही, पालखीत बसत नाही. देवाला एखादी देवी असली तर तिच्याही रंगमालात जात नाही, विडा खात नाही, खाल्ला तर गिळत नाही आणि थुंकतही नाही. असा मोठा हाहाकार उडतो. पोटामाण्याची काळजी नसलेल्या भट दलालांच्याही तोंडचे पाणी पळते. कित्येक वेळा तुरुंगातून निसटलेल्या बिलंदर कैद्याप्रमाणे देवळातून देव फटकन नाहीसा होतो आणि पुनवडीच्या पोटेश्वर एकदम
पैठणच्या पटांगणात फडेश्वर म्हणून उपस्थित होतो. असल्या माथेफिरू देवदेवींना ताळ्यावर आणण्याचे सामर्थ्य अवघ्या विश्वात फक्त एकट्या भट भूदेवाच्याच हाती असल्यामुळे भट्टेतर हिंदूजनांचा देव आणि देवळाची राहणारा संबंध किती जवळ आणि किती लांब असावा हे ठरवण्याची मुखत्यारी देवळांच्या उत्पत्ती काळापासून सर्वस्वी भटार्पणच राहिली. यात काही नवल नसले तरी त्यात भट्टेतर हिंदूंच्या गुलामी मनोवृत्तीचा इतिहास स्पष्ट चित्रित झालेला आहे. गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हा भटांचा सनातन धर्म ज्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकवला आहे. समाज क्षेत्रात भिक्षुकशाहीला जगद्गुरूंनी हिंदू हिंदूतच स्पृश्य आणि अस्पृश्य अशी सनातनी द्वैताची पोकरण घातल्यावर त्यांच्या दंडधारकांनी आणि पवित्र बडव्यांनी स्पृश्य भागातही भट्टेतर भेदाची रामरक्षा रांगोळी ओढून ठेवण्याचा जोरकस यत्न करण्यात या हिंदूब्राव देवळांचा प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे. भट्टेतर वादाची नरक नदी देवळातूनच उगम पावलेली आहे आणि ज्यांना हा वाद अजिबात समूळ नष्ट व्हावा असे मनापासून वाटत असेल त्या सर्व विवेकवादी स्पृश्य अस्पृश्य हिंदूजनांनी आपल्या कडव्या निषेधाचा पहिला घाव या देवळांवरच घातला पाहिजे. देवळांचे महात्म्य सफाई नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण झालेल्या व होणाऱ्या द्वैत भावनेचा या हिंदुस्थानातून बिमोड होणार नाही. मूर्तीपूजा बरी की वाईट, खरी का खोटी, तारक का मारक इत्यादी मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी देवळातल्या देवात काहीतरी विशेष देवपणा असणे आणि तसा तो अकल्मिष भासणे अगत्याचे आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या अशा भावनेचे अभंग कवनात कितीही गोड वाटले तरी ते हिंदू देवळांच्या व देवाच्या बाबतीत शब्दशः भंगतात. शिवाय द्वारी क्षणभरी उभा राहणारा व राहण्याची शिफारस करणारा कवी मनाने भटी महात्म्याचा गुलामच असल्यामुळे देवळांच्या आत देवाचे काय काय रंग ढंग चालू असावे याची त्या बावळटाला काय कल्पना असणार आणि कोणी करून दिलीच तर ती त्याला काय पटणार. देवळात गेले की मग क्षणभर तापातून मुक्त व्हावे, शांत व्हावे, घटकाभर जगाला विसरावे आणि देवाच्या चरणावर मस्तक ठेवून परमेश्वरी सृष्टीच्या अनंतवात विलीन व्हावे असा अनुभव येण्याइतके या देवांच्या मूर्तीत काय असते. जो माणसांचा थाट तोच देवांचा थाट, ज्या माणसांच्या चैनीच्या गोष्टी त्याच देवांच्या, माणसाच्या भावना त्याच देवाच्या भावना. माणसांना थंडी वाजते देवांना वाजते, गावात उन्हाळा कडकला की देवाला पंखा सुरू झालाच, शंकराच्या पिंडीवर गळणीचे गाडगे लटकलेच. माणसाचा जनानखाना देवाचा जनानखाना, भोजनोत्तर माणसांची वामकुक्षी देवांनाही तीच सवय. माणसे रात्री निसतात, देवसुद्धा शेजारती होताच पलंगी पोहतात, मग सकाळच्या काकड आरतीपर्यंत देव जागेवायचे नाहीत. सारांश, माणसाच्या सर्व भल्या बुऱ्या विचार विकारांचा आरोप या दगड्या देवावर होत असल्यामुळे देव आणि माणूस यातल्या भेदाची रेष युक्लिडच्या रेषेप्रमाणे रुंदीशिवाय लांबी अशा समजून चाला. टेक इट फॉर ग्रांटेड धरतीचीच झाली आहे. जसा भक्त तसा देव हे सूत्र वाचा बोलायला छान सुटसुटीत खरे, पण त्यामुळे ईश्वरविषयक भावना, धर्मविषयक आदर आणि नीतिविषयक चाळ यात माणसाची मनोवृत्ती खिळखिळी होऊन बसली आहे. याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. अशाही खिळखिळ्या भावनांच्या अवस्थेत देव म्हणजे हिंदूजनांचे देव आणि देवळे म्हणजे हिंदूजनांची देवळे, त्यात न हिंदूंचा संबंध नाही हा सिद्धांत गृहीत धरला. हिंदू म्हणवणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला, मग ती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असो, महार मांग धेड अस्पृश्य असो, नाहीतर शुद्धीच्या मार्गाने परावर्तित झालेली असो, त्या प्रत्येकाला हिंदू देवळात जाऊन तिथल्या हिंदू देवाची यथाभाव यथासाहित्य पूजा करण्याचा, निदान त्या मूर्तीच्या चरणावर मस्तक टेकण्याचा धर्मसिद्ध अधिकार असलाच पाहिजे. हा अधिकार जेथे जेथे नसेल, लौकिकी व्यवहारातला जातीभेद मतभेद आचार विचारभेद जर देवळातही धुडगूस घालत असतील आणि अनाथाचा नाथ होसी तू दयाळा अशा देवांपुढे जर आमचा माणूस घाणेपणाचा उकिरडा सदैव पसरलेला राहत असेल तर कोणाच्याही मनोभावनांची पर्वा न करता कडवे सुधारक रॅडिकल रिफॉर्मर या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन आम्ही स्पष्ट म्हणतो की ही देवळे नसून सैतानखाने आहेत. हिंदू संघातल्या माणसामाणसातच असली दुश्मनी सुलतानी गजवणाऱ्या देवळाच्या पुरस्कर्त्याच्या शुद्धी संघटनाच्या वल्गना किती दांभिकपणाच्या आणि लुच्चगिरीचा आहेत याचा वाचकांनीच विचार करावा. सध्या लोकशाहीचे वारे वाहत आहेत. व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही. अशा वेळी हिंदू देवळांतही लोकशाहीची वावटळ घुसणे अगत्याचे आहे. राजकीय स्वातंत्र्याच्या वल्गना करणाऱ्यांनी इतर सर्व क्षेत्रातल्या गुलामगिरीची आणि गुलामगिरी प्रवर्तक सर्व संस्थांची राख रांगोळी केली पाहिजे. हिंदू समाजात माणूसघाण पसरवणाऱ्या देवळांची विल्हेवाट लावण्याचे 3 मार्ग आम्ही हिंदूजनांना सुचवित आहोत. पहिला मार्ग बहिष्काराचा. हा लिबरली बिरबलगिरीचा मवाळी मार्ग आहे. हिंदूंच्या देवळात भटांशिवाय हिंदूंच्या प्रवेशाच्या व पूजनाचा धर्मदत्त अधिकार जर लाथाडला जात असेल तर ती देवळे हिंदूंची नवत, ती सैतानाची स्मशान मंदिरे समजून त्यावर बहिष्कार टाकावा. त्यांना आजपर्यंत फाजील दान धर्मावर जगवल्याच्या मूर्खपणाबद्दल एक सणसणीत तोंडात मारून घ्यावी आणि यापुढे त्यांना जगवण्याचा किंवा नवीन देवळांच्या पैदाशीचा प्रत्यक्ष प्रयत्न न करण्याविषयी आईची शपथ घ्यावी. हा उपाय खरा, पण त्यातही एक उपाय आहे
या पायाने देवळाचे पापी डोलारे जमीनदस्त होण्यास कालावधी लागेल आणि तोपर्यंत हिंदूंच्या जीवनात अधिकाधिक किडे पडण्याचा क्रम मात्र मुळीच बंद पडणार नाही. दूरदृष्टी भटांनी प्रत्येक देवस्थानाची गंगाजळी इतकी तुडुंब ठेचून भरलेली आहे की साऱ्या भटेतर दुनियाने देवळांवर जरी बहिष्कार घातली तरी देवळांचा वर्णाश्रमी सनातन सवता सुबा भटजात बिनबोबाट आणखी 10 शतके चालवेल. अखिल ब्राह्मणेतर जरी निसर्ग धर्मानुसार आपल्या मातेच्याच उदरी जन्मत असली तरी एकटी ब्राह्मण जातच फक्त ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मलेली असल्यामुळे त्या 4 तोंड्या सृष्टी विधानाची सारी इलमबाजी ब्राह्मण जातीत द्विनतोड धगधगत असते. अशा इल्मी जातीच्या सवाई ब्राह्मण देवांना असा नाहीतर तसा पेच घालण्याच्या कामी कोण मानवाचा का विरोध करू शकेल. जुने देव आणि जुनी देवळे किफायतशीर होणार नाहीत या दूर धोरणाने त्यांनी आतापासून नव्या धर्तीच्या देवळाचा उपक्रम सुरू केला आहे. आज जे पुतळे दिसत आहेत नवीन बनत आहेत आणि त्यापायी जनतेचे लक्षावधी रुपये कायदे ठाकठीक चापातून बिनबुबाट दडपले जात आहेत त्याकडे किंचित विचारपूर्वक पहा म्हणजे आमच्या शंकेची मुख्य समजून येईल. आज मुंबईच्या बँकबेवर दिसणारे साखळदंडाचे 4 खांब थोड्याच वर्षात टोलेजंग देवळात रूपांतर पावतील आणि बाबुलनाथी घुमटाच्या उंचीशी स्पर्धा करणाऱ्या त्या देवळातल्या टिळकेश्वर भक्ताच्या नवसाला 24 तासातून 48 वेळा बसाबस प्रसन्न होऊ लागेल. तात्पर्य बहिष्काराचा हा मार्ग दिसतो तितकाच खटकेबाज उपायाचा नव्हे. दुसरा मार्ग वहिवाटीला धाब्यावर बसून किंबहुना वहिवाटीचा चेंदामेंदा करून हिंदुत्वाच्या ठळक सबबीवर अखिल हिंदूजनांनी देऊळ प्रवेशाचा आणि देवपूजेचा अधिकार धिटाळीने बजवावा. वहिवाट ही रूढीची सख्खी बहीण. तिची पर्वा शंड गुलाम आणि मूर्ख यांनीच करावी. आम्ही हिंदू आहोत आम्हाला देवळात शिरून देवदर्शन घेण्याची परवानगी देता का हो म्हणून लेखी तोंडी आर्जव वेंगाडणी करणाऱ्या अमरावतीच्या हिंदूत आणि आम्ही स्वराज्याला पात्र आहोत आम्हाला देता का हो स्वराज्य म्हणून काँग्रेसी वेंगाडणी करणाऱ्या हिंदी लोकांत काय फरक. स्वराज्याचा प्रश्न माशाने गिळलेल्या माणकाचा तर देवळाचा प्रश्न भटाने गिळलेल्या धर्माचा. धर्मात सरकार हात घालीत नाही अशी एक गैरसमजूत रूढ आहे. धिटाईने देवळात प्रवेश करण्याच्या अगर देवपूजेच्या बाबतीत जर भटांच्या बाजूनी सरकारी कायदा आडवा येत असेल तर भटेतर अखिल हिंदूजनांच्या हिंदुत्वाचा तो अपमानच होय. असा अपमान सहन करण्यापेक्षा सत्याग्रह करून मेलेले काय वाईट. मात्र हा निर्वाणीचा प्रश्न दगड्या देवदेवींची पूजा करण्यास हापापलेल्या अंधश्रद्धाळू हिंदूंचाच आहे. नवमतवादी सुधारकांना देवदेवळांची गुलामगिरी यापुढे साफ नको आहे. कोणत्याही गोष्टींचे प्राचीनत्व मानवी प्रेमाशी घट्ट चिकटून बसते. ती गोष्ट त्याज्य असली तरी मग तिचा त्याग करणे माणसाच्या जीवावर येते. पण त्यागाशिवाय कोणत्याही बाबतीत प्रगती होणे शक्य नाही. हा सनातन निसर्ग धर्म आहे. अर्थात हिंदू समाजाला हिंदू समाज म्हणून इतर मानव वंशाच्या चढाओढीत मर्दाप्रमाणे टिकाव धरावायचा असेल तर सामाजिक संघटनेत द्वेताचे व देशाचे विष कालवणाऱ्या देवळांचा प्रेमात दूर झुगारून देणेच अगत्याचे आहे. देवळे आपल्या मूळ धर्मापासून का चेवली तर तो भटा भिक्षुकांच्या एकमुखी सत्तेखाली गेली म्हणून. देवळात भट का घुसला आणि शिरजोर झाला तर देवळात एक कोणीतरी दगड्या देव बसला म्हणून. देवामुळे भट आणि भटामुळे देवळे अर्थात देवाचीच उचलबांगडी केली तर भटाला व त्याच्या एकमुखी सत्तेला कायमची गती मिळून देवळांच्या इमारती व त्यांची उत्पन्न हव्या त्या देशकार्यासाठी आज मोकळी होतील. हिंदुस्थानातल्या सगळ्या मूर्ती व पिंड्या जमा करून एखाद्या मोठ्या मध्यवर्ती शहरात त्याचे एक कायम प्रदर्शन करावे म्हणजे भावी हिंदू पिढ्यांना आणि इतिहास संशोधकांना या प्रदर्शनांमुळे हिंदूजनांच्या धार्मिक उत्क्रांतीचा इतिहास चांगला अभ्यास येईल. रिकामी पडलेली देवळे आणि त्याची कोट्यावधी रुपयाची उत्पन्ने यांचा हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी व प्रगतीसाठी कसा उपयोग करायचा हे ठरवण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदू मंडळ नेमावे. अशी काही योजना झाल्यास पंथ मत पक्ष भेदाचा निराश होऊन देवळांचा अनेक सत्कार्याकडे उपयोग होईल. सार्वजनिक वाचनालय संशोधन शाळा वेधशाळा शास्त्रीय प्रयोगशाळा दवाखाने अनाथाश्रम सोशल क्लब व्याख्यान मंदिरे तालीमखाने सहभोजनशाळा इत्यादी नाना प्रकारच्या देशोद्धारक गोष्टीकडे देवळाचा सदुपयोग अभेदभावाने करता येणे शक्य आहे. शुद्धी संघटनाचे कामही तेथे उत्तम होईल. सारांश हिंदू समाजात माणूसघराण पसरवणाऱ्या देवळातल्या बागुलबावा किंवा बागुलबाईचं एकदा उचकून मध्यवर्ती प्रदर्शनात जाऊन बसली की हिंदू संघटनाचा मार्ग पुष्कळच मोकळा होईल. या कामी त्यागाची इतकीही धडाडी हिंदूजनांना दाखवता येत नसेल तर स्वराज्यालाच काय पण जगायलाही ते कुपात्र ठरतील यात मुळीच संदेह नाही. तो सच्चिदानंद परमेश्वर अखिल हिंदू भगिनी बांधवांना देवदेवळाची धार्मिक गुलामगिरी रसातळाला नेण्याची प्रेरणा देवो एवढी अनन्य भावाने प्रार्थना करून हा बराच वाढलेला विचार आचार क्रांतीसाठी वाचकांच्या चारणी रुजू करतो.